नाही, परंतु वेळेच्या अभावामुळे आपण समजदार आहात. आपण या ठिकाणी ज्ञान द्यावं अशी आपणास विनंती करतोय. दंड प्रणाम. चिरेचा ऋतरू प्रशोभित वने मांसाती भारं वहन वाचा शम्मली शम्मलीति वितरन् पीयूष वर्षन् प्रभो निःशेषं शमयन् अलर्कनृपते स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्त विदुषामीशं गुणानां निधिम् ईशं गुणानां निधिम्. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री कृष्ण मंदिर म्हसाळा या मंदिराचा वर्धापन दिन, त्याचप्रमाणे श्री दत्तात्रेय बाबा अवतार दिन महोत्सव, या महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न व्याख्यान मार्दंड आमचे स्नेही श्री गोविंदराज बाबाजी रनाळा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या शेजारीच असणारे अत्यंत विनम्र स्वभावाचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री अरणगावकर बाबा, या मंचावर उपस्थित मौदा मातनी निवासी पूजनीय आदरणीय श्री भक्तराज दादा, आमच्या विहीर गावचे पूजनीय आदरणीय श्री वासुदेवनी दादा, आता दीक्षा झालेले पूर्वाश्रमीचे लढी भाऊ बापूराज दादा न्यायवाद आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी पूजनीय वंदनीय साधू संत मंडळी, तपस्विनी आया, त्याचप्रमाणे नागपूर नाव घ्यायचं मी विसरून गेलो, नागपूर जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष सद्भक्त श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे परिषदेचे पदाधिकारी वानखेडे भाऊ, या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य आणि उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी, नामधारक, वासनिक, गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी बाबाजींचे पोथी प्रवचन सुरू आहे. वेळ खरंच भरपूर झालेला आहे. अशा क्वचित सभा असतात, वक्ते भरपूर झाले आहे ना, भरपूर वक्ते, कमीत कमी 10-12 वक्ते होऊन गेले. आता अध्यक्षाला काय बोलायचं ते बोलतील, माझ्याकडे बी काही जास्त वेळ नाहीच. कमी 3 वाजेपर्यंत बाबा जाणार होते, पण आता 5-10 मिनिटं ते उशीर होणारच आहेत, 10-20 मिनिटं. थोडक्यातच मी बोलणार आहे. ह्या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त आपण कार्यक्रम ठरवत असतो. पूर्वीच्या वक्त्यांनी मंदिराविषयी बरंच काय बोललेले आहेत. या मंदिराला जागा जे दान देणारे असतात, आमच्या शास्त्रामध्ये थोडासा उल्लेख आलेला आहे, थोडक्यात सांगतो की एखादा भिक्षुक, चर्या करणारा, आचार करणारा, तो भिक्षा करताना, त्या चर्येचे कष्ट करत असताना जो तो गावात भिक्षा करत असतो, थकल्याच्या नंतर तो थोडासा एखाद्याच्या घराच्या ओसरीला असा आश्रय घेतो, टेकतो ओसरीला. तर शास्त्रकार सांगतात, ज्याच्या ओसरीला तो साधू टेकला त्याचं भाग्य वर्णन करता येत नाही, एवढी मोठी थोरवी त्या ज्याच्या ओसरीला टेकला त्याची सांगतात. तर तो मग जो टेकणारा साधू आहे तो किती थोर असेल, आणि तो ज्याचा साधक आहे, ज्या परमेश्वराचा साधक आहे, तो परमेश्वर किती मोठा असेल याची तुम्ही कल्पनाच केलेली बरी. आणि म्हणून या मंदिराला जे कोणी जागा दान करत असतील, श्रम घेत असतील, त्याचं गोमट परमेश्वर ते परमेश्वरालाच माहीत. दुसरी गोष्ट, आज आपण
ज्या अवताराचा अवतार दिन साजरा करत आहोत, श्री दत्तात्रेय बाबा अवतार दिन, म्हणजे एक प्रकारचा हा वाढदिवसच आहे. त्या परमेश्वराचे अनंत उपकार आपल्या जीव जातीवर आहेत, त्याची आठवण आपण वर्षातून एकदा नाही दररोजच करतो, परंतु उत्सवाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचे उपकार मानायचे असतात. आणि म्हणून हा अवतार दिन किंवा त्या देवाचा वाढदिवस आपण साजरा करत असतो. त्याही पेक्षा वर्षभरामध्ये आपण जे उपासक मंडळी आहोत, या वर्षभरात आपल्याही देवाधर्मात, आपल्याही ज्ञानात, आपल्याही भक्तीत किती प्रमाणात वाढ झाली याचं सुद्धा चिंतन करण्याचा हा दिवस आहे. आणि तेव्हाच तो वर्धापन शब्दाचा अर्थ वाढ वृद्धिवाचक आहे. मग ती वाढ आपल्याही देवधर्मात, आपल्याही ज्ञान भक्तीमध्ये झाली पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं आपण म्हसाळावासियांनी, म्हणजे बरेचदा तुमच्या इथं मंदिरात पोथ्या झालेल्या आहेत, आणि आताही 4-5 दिवसापासून बाबांनीचा पोथी प्रवचन या ठिकाणी सुरू आहे. श्री दत्तात्रय बाबांच्या सर्व लीळा बाबांनी तुम्हाला यथासांग निरूपलेले आहेत. श्री दत्तात्रय बाबा, फक्त 2 मिनिटं मी बोलणार आहे. श्री दत्तात्रय महाराज आमच्या देवाने तर सांगितलंच आहे की या परमार्गाला आदिगुरु श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. श्री दत्तात्रय बाबापासून ही गुरु परंपरा चालत आली. या आपल्या भारत देशामध्ये 4 पीठ आहेत, जे शंकराचार्य पीठ आहेत. त्याचे सुद्धा पहिले जे शंकराचार्य होते त्यांची सुद्धा श्री दत्तात्रय बाबासोबत भेट झाली होती. आणि त्या शंकराचार्यांनी सुद्धा श्री दत्तात्रय बाबांना वर मागून घेतला होता का जी मी दर्शन केलेलं आहे, म्हणजे मी एक शास्त्र केलेलं आहे आणि ते माझं शास्त्र ह्या लोकांमध्ये मान्य झालं पाहिजे, अशा प्रकारचा वर शंकराचार्यांनी श्री दत्तात्रय मागून घेतला होता. आणि श्री दत्तात्रय बाबांनी त्यांना वर दिला होईल म्हणून. श्री दत्तात्रय बाबा नुसत्या आपल्याच परमार्गाचेच आदी गुरु नाहीत, तर सर्वच बरेचसे आणखी काही भक्ती संप्रदाय आहेत. त्या भक्ती संप्रदायांना श्री दत्तात्रय प्रभू आदी गुरुच मानतात. आणि अशा प्रकारची ही गुरु परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. श्री दत्तात्रय बाबांनी सुद्धा, मला सांगा, देव सर्वांचाच गुरु आहे, परंतु श्री दत्तात्रय महाराजांनी सुद्धा 24 गुरु अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे का श्री दत्त बाबांनी सुद्धा 24 गुरु केलेले आहेत. देवाला गुरु करायची काही आवश्यकता आहे का? जो सर्वांचाच गुरु आहे त्या देवाला गुरु करायची आवश्यकता आहे का? परंतु आपल्याला जीव जातीसाठी आपल्याला ती गुरु परंपरा घालून दिलेली आहे. काय? श्री दत्तात्रय महाराज या परमार्गाचे आदिगुरु आहेत. आणि श्री दत्तात्रय बाबापासून श्री चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभू, श्री चक्रप्रभू आता सांगितलं आहे, ही अशी गुरु परंपरा आपल्याला आलेली आहे. परंतु श्री दत्तात्रय बाबांनी सुद्धा 24 गुरु मानलेले आहेत. मग ते गुरु तुम्हाला माहित असतील कदाचित. पृथ्वी, वायू, आकाश, नीर, अग्नी, चंद्र, प्रभाकर, कबूतर, अजगर, सागर, पतंग, मधमाशी, बालक, कन्या, कातीन, कुरूर, पिंगळा, मीन, बाण बनविणारा, भिंगुरटी, अशा प्रकारचे हे 24 गुरु. काही याच्यातले जड आहेत, काही या चतुर्विध कर्मफळातले प्राणी आहेत, अजगर, सागर, कबूतर. यांच्यापासून श्री दत्तात्रय बाबांनी ते यदुराजाला सांगताना, हे राजा, मी यांच्यापासून हे गुण घेतलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, त्या चतुर्विध कर्मफळात पडलेल्या प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून आणि हे जड पृथ्वी, वायू, आकाश यांच्यापासून गुण शोधून श्री दत्तात्रय बाबांनी त्या यदुराजाला निरोप पेंकलाय का यांच्यापासून हा गुण मी घेतलेला आहे. बंधूंनो, आपणही साधू संतांकडून जे ऐकत असतो, ज्ञान ऐकत असतो, यथार्थ जाणते जे साधू संत असतात, आपल्याला निरूपण करत असतात, ते तो आपण तर हाडामासाचे प्राणी आहोत, माणसं आहोत, आहे की नाही. आणि देवाचे साधक असतात. ज्या साधूकडून जो गुण आपल्याला घेता आला तो अवश्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली श्रद्धा त्या साधू संतांच्या ठिकाणी
ठेवली पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण जो गुण हे भेटन आपल्याला, कारण श्री दत्तर बाबांनी हे 24 गुरु जे सांगितलेले आहेत त्याच्यावरून आपण याच्यातून बोध घ्यायचा आहे की आपण साधू संतांविषयी जे बी आपल्याकडे जे साधू संत येतात त्यांच्याकडून काहीतरी माहिती काढून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आता सांगितलं जीव उद्धरणासाठी परमेश्वर अवतार जे घेतात हे जीवाच्या उद्धरासाठीच घेत असतात, पर जीवाच्या आत्मकल्याणासाठीच परमेश्वर अवतार घेत असतात. जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडविण्यासाठीच परमेश्वर येत असतात आणि आपल्याला ज्ञानदान करीत असतात. म्हणून प्रत्येकाने साधू संतांची जवळीक करून त्यांच्याकडून जे जे आपल्याला प्राप्त होईल ज्ञानामृत ते प्राप्त करून आपण आपला उद्धाराची वाटचाल सुरू झालीच आहे तुमची, त्यात काही प्रश्न नाही, यापुढे हे चालूच राहील. मी या निमित्तानं फार उशीर झाल्यामुळे या ठिकाणी या म्हसाडावासी जो मंडळ आहे त्या मंडळाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. दंडवत प्रणाम. चला, अति सुंदर या ठिकाणी कार्याध्यक्षा